तुम्हाला असं महादेवाचं मंदिर माहित आहे का, जे की खामगाव पासून फक्त 35 किलोमीटर दूर आहे आणि त्याची लोकेशन एवढी भारी आहे, तुम्हाला मी फोटो सांगू बी शकत नाही. हे मंदिर कुठे आहे आणि एवढं खतरनाक कुठे आहे सगळं सांगतो तुम्हाला. तर का म्हणता बे पोट्टे, सगळ्यांना माझ्याकडून जय शिवराय. सकाळी उठलो, रनिंगला गेलो, तेवढ्याच आपल्याला 2 प्रेमाचे माणसं भेटले. घरी आलो, गाडी चार्जिंगवरून काढली, डस्सी चाबी लावली. म्हटलं बा आता एकदम कडक म्हणजे आपला धंदा व्हायला पाहिजे, कारण आपण सकाळी लवकर गाडी काढली होती. म्हटलं सगळ्यात पहिले गाडी काढून आपण जाऊ बस स्टँडवर जाऊन काही ना काही तर आपली लाईन तडून 101% लागूनच जाईन. आणि मी जसा विचार केलता पोट्टे एकदम तसंच झालं. बस स्टँडवर जसं गेलो तसं मला एकदम स्पेशलचं भाडं भेटलं. भाऊ त्याला उचललं आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो राधाकुंज मध्ये. इतकं गजब ठिकाण आहे ना भाई, मी तुम्हाला तोंडाला मला सांगू नाही शकत. तुम्हाला त्यासाठी आधी व्हिजिट करावं लागेल. एकदम कडक मध्ये फोटो फ्रेम हे ते, मंदिरचं डेकोरेशन. मंदिर जेवढं आपल्याला बाहेरून चांगलं दिसू राहिलं तेवढं अंदरून बी एकदम चांगलं होतं. एकदम खतरनाक, मन प्रसन्न झालं इथं गेल्यावर. मग का भाऊ सगळ्यात पहिलेच गेलो चप्पल ठेवायला, चप्पल ठेवली. नंतर गेलो पायगी धुवायला. म्हटलं बा पायगी धुवून आपण एकदम कडक मध्ये मंदिराच्या अंदर चाललो जाऊ. मस्त शांतपणे अंदर गेलो, दर्शन घेतलं, थोड्या वेळ महादेवापाशी बसलो एकदम कडक मध्ये. नंतर म्हटलं बा आता पुढे मंदिराचा आपल्याला शूट घेऊन घेणार. या जणांच्या मनात प्रश्न येत असतील की हे मंदिर महादेवांचं तर आहे, पण यांचं नाव काय आहे, तर तुम्हाला सगळं सांगतो. या मंदिराचं नाव आहे स्वयंभू महादेव मंदिर. इथं आल्यावर तुम्हाला एकदम कडक मध्ये बोटिंग बी करायला भेटेल, तुम्ही पाण्यात बी जाऊ शकता. एकदा पोट्टे तुम्ही इथचा अनुभव नक्की घ्या. आणि जेव्हा सवाऱ्या आपल्याला घरच्यासारखं समजतात किंवा आपल्या फॅमिली सारखं समजतात, तेव्हा तर विशेष वेगळा होऊन जाते पोट्टे. फिरायची मजा बी वाढते, तुम्हाला इंटरेस्ट बी येते. अजून मी तुमच्या भावाला जर फॉलो नशीन करेल तर फॉलो करून घ्या. आणि एक सिनेमॅटिक व्हिडिओ नक्की पाहून जाता.